मी पण माझ्या हातांनी आर्यनच्या कमरेभोवती घट्ट पकडलं होतं. पण जेव्हा मला वाटलं, की आर्यन आणखी काही करायचा प्रयत्न करेल, तेव्हा मी त्याला हळूच म्हटलं, "आर्यन, कृपया दार बंद कर." माझी गोष्ट ऐकून आर्यन हसत म्हणाला. मी हळूच हसत म्हटलं, "तरीही तू दार बंद कर ना कृपया." आर्यनने मला सोडलं आणि दार बंद करायला गेला. परत येऊन त्याने पुन्हा मला जवळ ओढलं आणि जशी तो मला आपल्या हातात घेऊ लागला, तेव्हा मी पुन्हा हळूच म्हटलं, "आर्यन, लाईटही बंद कर ना कृपया." कृपया. लाईट बंद झाल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांत मिसळून गेलो. बराच वेळ एकमेकांच्या जवळ राहिल्यानंतर जेव्हा सगळं संपलं, तेव्हा मी लगेच आर्यनला मागे हटायला सांगितलं. माझं हृदय जोरात धडधडत होतं आणि माझ्या श्वासावरही ताबा राहिलेला नव्हता. मी कसेबसे स्वतःला सावरलं आणि आर्यनला माझ्या खोलीतून बाहेर जायला सांगितलं. तो काहीही न बोलता डोकं खाली घालून माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर मी कापत बिछाण्यावरून उठले आणि बाथरूमकडे गेले. माझं मन पूर्ण गोंधळलेलं होतं. मी फक्त इतकंच विचार करत होते, की एक लग्न झालेली स्त्री असूनही मी हे काय केलं? एक लग्न झालेली स्त्री असूनही मी दुसऱ्याशी संबंध ठेवले आणि तोही माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान असलेल्या मुलाशी. हे सगळं विचारताना माझं हृदय खूप जोरात धडधडत होतं. मी कसेबसे स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होते. जे झालं ते होऊ नये होतं. पण आता अशा परिस्थितीत मी आणखी काय करू शकते? मी बाथरूममध्ये स्वतःला स्वच्छ केलं आणि स्वतःशी एक वचनही घेतलं, की आतापासून मी खूप सावध राहीन. नहाल्यानंतर मी साडी घातली, केस नीट केले आणि बिछाण्यावर जाऊन निजले. दिवसभरची थकवा आणि मनस्थितीच्या गोंधळाने मला इतकं थकलं होतं, की मी केव्हा झोपले हे मला कळलंच नाही. रात्री सुमारे 12 वाजता आमच्या घराच्या घंटेचा आवाज झाला. मी हडबडून उठले आणि घड्याळाकडे पाहिलं. आणि दार उघडताच समोर भावना दीदी उभ्या होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांचा छोटा मुलगा चिरागही होता. चिराग सुमारे 10 वर्षांचा होता. भावना दीदी आमच्या शेजारी राहतात आणि आमचे घरगुती चांगले संबंध आहेत. मी हडबडून विचारलं, "भावना दीदी, इतक्या रात्री तुम्ही इथे का आलात?" "सगळं बरोबर आहे ना?" भावना दीदींनी उत्तर दिलं, "प्रिया, माझ्या बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे. आम्हाला आत्ताच खबर मिळाली आणि आम्ही लगेच तिथे जात आहोत. तुम्ही 2-3 दिवसांसाठी चिरागला तुमच्याकडे ठेवू शकाल का? तो तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही आणि आम्ही लवकरच परत येऊ." मी लगेच म्हटलं, "काही हरकत नाही दीदी. हेही तर तुमचंच घर आहे. तुम्ही निश्चिंत होऊन जा आणि चिरागची अजिबात काळजी करू नका. मी त्याचं पूर्ण लक्ष ठेवीन." भावना दीदींनी चिरागला माझ्याकडे सोडलं आणि घाईघाईने निघून गेल्या. मी दार बंद केलं आणि चिरागला घेऊन आत आले. मी चिरागसाठी टीव्ही चालू केला आणि त्याला विचारलं, "चिराग, तू जेवण केलंस का?" तो म्हणाला, "नाही आंटी, अजून केलेलं नाही." मी हसत म्हटलं, "ठीक आहे, तू तोपर्यंत टीव्ही बघ. मी आत्ता तुझ्यासाठी जेवण घेऊन येते." मी जेवण गरम करून टेबलावर ठेवलं आणि चिरागला वाढून दिलं. चिराग जेवण करू लागला आणि मीही त्याच्या शेजारीच्या खुर्चीवर बसले. आर्यनने अजून जेवण केलेलं नव्हतं आणि मी स्वतः त्याला बोलावायला जाऊ इच्छित नव्हते. मला माहीत होतं की मी त्याच्याशी डोळेही भिडवू शकणार नाही. मी फक्त विचार करत होते की जे काही झालं त्यात कुणाची चूक होती. माझी चूक होती की आर्यनची? थोड्या वेळाने मला आर्यनच्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि त्या आवाजाने मी माझ्या विचारातून म्हटलं, "आर्यन, तूही ज्याकडे." न पाहताना मी गरम करून ठेवलं आहे. तो माझ्या शेजारीच्या खुर्चीवरच बसला आणि शांतपणे जेवण करू लागला. मीही जेवत होते पण माझ्या नजरा वारंवार आर्यनकडे जात होत्या. मी फक्त इतकंच विचार करत राहिले की एक लग्न झालेली स्त्री असूनही मी हे काय केलं? आर्यनने जेवताना मला विचारलं, "हा मुलगा कोण आहे?" मी डोळे न भिडवता उत्तर दिलं, "हा भावना दीदींचा मुलगा चिराग आहे. त्यांच्या बाबांची तब्येत अचानक खूप खराब झाली आहे. म्हणून त्या तिथे गेल्या आहेत आणि चिरागला आमच्याकडे सोडून गेल्या आहेत." त्यानंतर आमच्यात आणखी काही बोलणं झालं नाही आणि आर्यन जेवण करून आपल्या खोलीत गेला. मी सगळे भांडे उचलून किचनमध्ये ठेवले. मग चिरागला घेऊन माझ्या खोलीत गेले आणि दार आतून बंद केलं. मी चिरागला माझ्यासोबतच निजवलं. जर मी त्याला वेगळं निजवलं, तर कदाचित रात्री त्याला भीती वाटू शकते. चिराग माझ्या बेडवरच निजला आणि लवकरच झोपलाही. पण मी जागी होते. संध्याकाळची थोडी झोप झाल्यामुळे आता मला झोप येत नव्हती. आजचा दिवस माझ्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन आला होता. माझ्या हृदय आणि मेंदूत लढाई सुरू होती. हृदय म्हणत होतं, की आज जे झालं ते बरोबर झालं. तर मेंदू ते चुकीचं ठरवत होता. माझं हृदय तर हेही म्हणत होतं, की एक लग्न झालेली स्त्री असूनही मी एक अपूर्णसं आयुष्य जगत होते आणि जर नशिबाने माझ्यासाठी काही वाट मोकळी केली, तर त्यात काय वाईट? मी याच विचारांत बुडालेली होते, की अचानक माझ्या खोलीच्या दारावर ठोठावण्याचा आवाज झाला. घरात माझ्या आणि चिरागच्या शिवाय फक्त आर्यनच होता. म्हणजे ठोठावणारा आर्यनच असू शकतो.
माझं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं. मी शांत पडून राहायचा प्रयत्न केला, पण ठोठावणं पुन्हा झालं. मी फक्त इतकंच विचार करत होते की चिराग जागा होऊ नये, आणि म्हणून मी हळूच उठून दार उघडलं. समोर आर्यनला पाहून मी थोडीशी थक्क झाले आणि त्याला विचारलं, "आता काय आहे? तू इथे का आलास?" आर्यनने मंद आवाजात मला विचारलं. "मी आत येऊ शकतो का?" मी म्हटलं, "नाही, अजिबात नाही. तू इथून जा." आणि इतकं म्हणून मी दार बंद केलं. माझ्या श्वासा वेगाने चालू होत्या आणि माझ्या डोक्यात अनेक प्रश्न येत होते. मी विचार करू लागले की तो आत का यायचा प्रयत्न करतोय? काय तो पुन्हा माझ्यासोबत काही चुकीचं करायला हवाय? नाही, असं होऊ शकत नाही. चिरागही माझ्या खोलीत आहे आणि एकदा जी चूक माझ्याकडून झाली ती मी पुन्हा करणार नाही. आता असं कधीही होणार नाही. पण तशीच माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यातून एक आवाज आला. तर काय झालं जर असं झालं तरी? शेवटी सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात. आता जेव्हा एकदा सगळं झालंच आहे, तर जर पुन्हा झालं तरी काय फरक पडणार? गेली अनेक वर्ष तू स्वतःला आवरून ठेवलंस आणि आता जेव्हा संधी मिळाली आहे, तर ती अशा संधी वारंवार देत नाही. मी बिछाण्यावर बसून याच विचारांत बुडालेली होते की जर संधी मिळाली आहे, तर आर्यन तर अजून तरुण आहे. त्याच्या आयुष्यात अशा संधी आणखी येतील. अ, पण माझ्यासाठी माझ्याकडे फक्त ही एकच संधी आहे. काय मला माझं आयुष्य जगण्याचा अधिकार नाही? मी याच विचारांत अडकलेली होते. माझ्या हृदय आणि मेंदूत जंग सुरू होती. शेवटी माझ्या मनाच्या आवाजाने माझ्या हृदयाच्या आवाजावर मात केली. मला आर्यनप्रती माझ्या आधीच्या वागण्याबद्दल वाईट वाटू लागलं. मी त्याला खूप रागाने माझ्या खोलीतून हाकललं होतं आणि त्याबद्दल मला खूप दुःख होत होतं. मी हसत बिछाण्यावरून उठले आणि कपाटातून एक आकर्षक लाल रंगाचा जोडा काढून घालायचा विचार केला. आणि मग बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले. कपडे बदलून मी माझ्या खोलीत आले आणि हलकासा मेकअप केला. मी माझ्या खोलीत आले आणि हलकासा मेकअपता आणि उंच हिलांच्या सँडलही घातल्या होत्या. मी खूप सुंदर दिसत होते आणि मी हे विचारून हसत होते की जर आर्यन माझ्यावर नाराजही झाला असेल, तर तो मला अशा रूपात पाहून खूप खुश होईल. मी पाहिलं की चिराग खोल झोपेत आहे. मी हळूच माझ्या खोलीची लाईट बंद केली आणि दार बंद करून जिनेवरून वर गेले आणि दार बंद करून जिनेव धडत होतं. जेव्हा हृदय जोरजोरात जेव्हा मी वर पोहोचले तेव्हा मी पाहिलं की आर्यनच्या खोलीचं दार उघडं आहे आणि आतून हलकीशी रोशनी बाहेर येत आहे. जेव्हा मी आत जाऊन पाहिलं तेव्हा आर्यन तिथे नव्हता. तेवढ्यात मला मागून कोणाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा तिथे आर्यन उभा होता. आर्यन माझ्या जवळ आला तेव्हा मी संकोचून विचारलं, "तू अजून झोपला नाहीस का?" आर्यनने पुढे येऊन माझा एक हात आपल्या हातात घेतला. त्याच्या जवळीकमुळे माझ्या हृदयाची धडधड आणखी वाढली. आर्यनने हसत म्हटलं, "मला खात्री होती की तुम्ही माझ्याकडे आपल्याकडे ओढलं." आणि मी कोणताही वितोद न करता त्याच्या जवळ गेले. आर्यनने मला आपल्या हातात घेतलं होतं आणि त्याच्या या जवळीकमुळे मला एक विचित्रसा सुकून वाटत होता. मी आर्यनच्या छातीवर माझं तोंड लपवलं आणि हळूच म्हटलं, "आर्यन, मला खूप भीती वाटते." माझी ही गोष्ट ऐकून आर्यनने मला आणखी प्रेमाने आपल्या हातात घट्ट धरलं आणि विचारलं, "भीती कशाची वाटते?" मला त्याच्या हातात खूप असहज वाटत होतं, पण एक विचित्रसं आकर्षणही जाणवत होतं. मी हळूच म्हटलं, "कोणी आपल्याला बघू नये." आर्यननेही हळूच म्हटलं, "इथे आहेच कोण जो आपल्याला बघेल." आर्यनने मला आपल्या हातात घट्ट धरलं, पण मी धैर्य दाखवून म्हटलं, "आर्यन, आत्ता नाही, इथे नाही." आर्यन माझा इशारा समजला आणि त्याने माझा हात धरून मला आपल्या खोलीकडे नेलं. जेव्हा मी खोलीत पोहोचले तेव्हा माझी धडधड आणखी वाढली. खोलीत पोहोचताच आर्यनने लाईट चालू केली आणि मग हळूच मला आपल्या हातात घेतलं. मी माझी पाठ त्याच्या छातीला लावली. तरीही मी थोडी घबरालेली होते. पण आर्यनच्या छातीला लागून मला थोडासा सुकून मिळत होता. त्याने हळूच माझ्या मानेवर आपलं डोकं ठेवलं, ज्यामुळे माझं हृदय जोरात धडधडू लागलं. आर्यनने आपल्या गोड आवाजात म्हटलं, "आज तर तुमचा रूप खासच वाटतोय." आर्यनचे ओठ माझ्या मानेवर होते आणि त्याचा एक हात हळूहळू माझ्या कमरेभोवती फिरत होता. त्याच्या या जवळीकीचा अनुभव मला वेडावून टाकत होता. पण मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत होते. मी हे सगळं याआधी कधीच अनुभवले नव्हते. आर्यनने मला चुंबत म्हटलं, "तुमच्या सौंदर्याने तर मला जखमीच करून टाकलं आहे." मग त्याने आपल्या हातात धरलेला ग्लास माझ्या ओठांजवळ आणून म्हटलं. मी त्याला नकार देत म्हटलं, "नाही आर्यन, मी याआधी कधीच प्यायलेलं नाही." आणि हे म्हणून मी ग्लास आपल्या ओठांपासून दूर केला. त्याच्या गोड बोलण्याने माझी सगळी संकोच दूर झाली आणि आर्यनने जसा ग्लास पुन्हा माझ्या ओठांजवळ आणला, तसा मी काही घोट घेतले. सुरुवातीला मला त्याचा चव थोडी कडू वाटली, पण आणखी काही घोट प्यायल्यानंतर त्याची चव मला चांगली वाटू लागली. या दरम्यान आर्यन एका हाताने माझ्या खांद्याला हलकेच स्पर्श करत हळूहळू ग्लासातील सगळी दारू मला पाजत राहिला.
थोड्या वेळाने तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "आज तर तुम्ही खूपच सुंदर दिसत आहेत. या उंच हिलांमध्ये तुमचे नाजूक पाय खूप सुंदर दिसत आहेत." आता हळूहळू मलाही दारूचा प्रभाव जाणवू लागला होता. आपली प्रशंसा ऐकून मी आधी थोडीसं संकोचले. "पण आपली सगळी इच्छा पूर्ण करून घ्या." इतकं ऐकताच आर्यनने माझ्या पायांना मोठ्या आदराने हलकेच स्पर्श केला. हे सगळं पाहून मला विश्वासच बसत नव्हता, की कोणी मला इतक्या खोलातून आवडू शकतो, की माझ्या पायांनाही अशा प्रकारे कौतुक करतोय. आर्यनने मला आपल्या हातात घेऊन हळूहळू माझ्या मानेवर चुंबन देऊ लागला. मीही आर्यनच्या हातात एक सुकून अनुभवत होते. दारूचा हलकासा प्रभाव माझ्या आनंदाला आणखी वाढवत होता. मी पण माझ्या हातांनी आर्यनच्या कमरेभोवती घट्ट पकडलं होतं. पण जेव्हा मला वाटलं, की आर्यन आणखी काही करायचा प्रयत्न करेल, तेव्हा मी त्याला हळूच म्हटलं, "आर्यन, कृपया दार बंद कर." माझी गोष्ट ऐकून आर्यन हसत म्हणाला, "यावेळी इथे कोण येणार?" मी हळूच हसत म्हटलं, "तरीही तू दार बंद कर ना, कृपया." आर्यनने मला सोडलं आणि दार बंद करायला गेला. परत येऊन त्याने पुन्हा मला जवळ ओढलं आणि जशी तो मला आपल्या हातात घेऊ लागला, तेव्हा मी हळूच म्हटलं, "आर्यन, लाईटही बंद कर ना, कृपया." लाईट बंद झाल्यानंतर आम्ही दोघे एकमेकात मिसळून गेलो आणि सारी रात असेच गेली. पण सकाळी जेव्हा मी जागी झाले, तेव्हा माझ्या मनात खूप खोल पश्चात्ताप जाणवला. चिराग अजूनही माझ्या बेडवर शांत झोपलेला होता. घरात एक लहान मूल असताना आणि मी एक लग्न झालेली स्त्री असताना जे काही झालं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मी आर्यनला स्पष्टपणे सांगितलं की हे आता बंद व्हायला हवं. पुन्हा कधीही असं होणार नाही. तो थोडा वेळ शांत राहिला. तोही यापुढे अशी चूक करणार नाही. त्या दिवसापासून मी ठरवलं की आता मी माझ्या आयुष्यात जबाबदारीने वागेन. तात्पुरत्या आनंदासाठी स्वतःची इज्जत, शांतता आणि घरातील विश्वास गमावणं कधीच योग्य नाही. चुकीच्या मार्गावरून परत येणं नेहमीच चांगलं असतं. चिरागला मी नीट सांभाळलं आणि भावना दिदी परत आल्यावर त्याला त्यांच्याकडे सोपवलं. आर्यननेही काही दिवसांतच दुसरी जागा शोधून घर सोडलं. मी आता माझ्या आयुष्यात अधिक सावध आणि जबाबदार झाले आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.